लोकांचं पैसे अगदी सुरक्षित त्या ठिकाणी होतं, परंतु काही लोकांचा डोळा त्या 45 लाखावर होता. म्हणून ही योजना गावाचा अधिकार डावलून ही योजना ताब्यात घेतली. नमस्कार, मी निहाल ढालाय आपलं सहर्ष स्वागत करतो N15 न्यूजमध्ये. पाहूया आजच्या ठळक घडामोडी. कोरोची पाणी योजना विवाद, त्या 45 लाखावर डोळा ठेवूनच पोलीस बंदोबस्तात योजना लाटली. माजी लोकप्रतिनिधी रमेश पाटील यांचा खळबळजनक आरोप. 6.5 वर्षानंतर दप्तर मागणाऱ्या ग्रामपंचायतीला विचारला थेट जाब. गेल्या काही दिवसापासून कोरोची गावातील जल स्वराज्य पाणीपुरवठा योजनेवरून सुरू असलेले राजकारण आता कमालीचे तापले आहे. विरोधकाकडून होत असलेले भ्रष्टाचाराचे सर्व आरोप पूर्णपणे फेटाळून लावत रमेश पाटील यांनी ग्रामपंचायत प्रशासनावर आणि स्थानिक नेत्यावर खळबळजनक आरोप केले आहेत. गावाला सलग 15 वर्षे अत्यंत नियमित आणि शिस्तबद्ध पद्धतीने पाणी देणाऱ्या योजनेबाबत केवळ राजकीय स्वार्थासाठी खोटे आरोप करून नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण केला जात आहे. जर योजनेत भ्रष्टाचार होता तर 15 वर्षे अविरत पाणी कसे मिळाले, असा थेट सवाल त्यांनी विरोधकांना विचारला आहे. या योजनेच्या इतिहासाला उजाळा देत रमेश पाटील म्हणाले की तत्कालीन आमदार प्रकाशअण्णा आवाडे यांच्या विशेष प्रयत्नामुळे 2005 मध्ये ही योजना मंजूर झाली आणि जून 2011 मध्ये प्रत्यक्षात सुरू झाली. संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यात एक दिवस आड निश्चित वेळेत पाणी आणि चोख नियोजनाने पाणी देणारी कोरोची ही एकमेव योजना ठरली. सर्वसामान्यांसाठी सुरुवातीला 100 आणि नंतर 150 रुपये मासिक पाणीपट्टी ठेवण्यात आली होती. तसेच वेळेत पाणीपट्टी भरणाऱ्यांना 10% सूट देणारी ही जिल्ह्यातील पहिली योजना होती. पत्रकार परिषदेत पुढे बोलताना रमेश पाटील यांनी योजना ताब्यात घेण्याच्या प्रक्रियेवर तीव्र आक्षेप घेतला. ते म्हणाले 15 जानेवारी 2020 रोजी ही योजना ग्रामपंचायतीने आपल्या ताब्यात घेतली. ही योजना ग्रामपंचायतीकडे वर्ग करताना ग्रामसभेची मंजुरी घेणे कायदेशीरदृष्ट्या आवश्यक होते. गावकऱ्यांचा, विशेषतः महिलांचा याला तीव्र विरोध होता. या संदर्भात आम्ही गट विकास अधिकारी, पोलीस प्रशासन, सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी यांना वेळोवेळी निवेदन दिले होते. जर दप्तर ताब्यात घ्यायचेच होते तर ते जाहीर ग्रामसभेत सन्मानाने घ्यायला हवे होते. परंतु नागरिकांचा विरोध दडपण्यासाठी अत्यंत दबावाखाली थेट पोलीस संरक्षणात ही योजना एकतर्फी ताब्यात घेतली गेली. ती कोणत्या परिस्थितीत आणि कोणत्या हट्टापायी घेतली गेली हे कोरोचीतील जनतेला चांगलेच माहिती आहे. कोरोचीची पाणीपुरवठा योजना 45 लाख रुपयांची बँक ठेव असणारी आणि गावाला नियमित पाणी देणारी कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली यशस्वी योजना होती. जनतेच्या कष्टाचा पैसा तिथे सुरक्षित होता, परंतु गावातील काही लोकांचा डोळा त्या 45 लाख रुपयांवर होता. म्हणूनच गावकऱ्यांचा आणि आमचा कायदेशीर अधिकार डावलून ही योजना घाईघाईने ताब्यात घेण्यात आली, असा थेट आरोप रमेश पाटील यांनी केला. या संपूर्ण प्रकरणातील प्रशासकीय त्रुटीवर बोट ठेवत रमेश पाटील म्हणाले, या घटनेला आता 6.5 ते 7 वर्ष पूर्ण होत आहेत. इतक्या प्रदीर्घ कालावधीनंतर काल परवा ग्रामपंचायतीने मला पत्र पाठवून योजनेचे दप्तर उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. वास्तविक पाहता नियम काय सांगतो, जेव्हा तुम्ही एखादी संस्था किंवा योजना ताब्यात घेता तेव्हा महिन्यात, 2 महिन्यात किंवा जास्तीत जास्त 6 महिन्यात त्या दप्तराची संपूर्ण पडताळणी करणे आवश्यक असते. त्याची रीतसर सूची बनवून काही कमतरता आढळल्यास तत्कालीन पदाधिकाऱ्यांना तात्काळ जाब विचारला पाहिजे. परंतु कोणतीही पडताळणी न करता आज 6.5 वर्षानंतर ग्रामपंचायतीला जाग आली आहे. या प्रदीर्घ काळात तिथे नेमके काय घडले, दप्तरात काय बदल झाले याची कोणतीही शाश्वती नाही, असा रोकडा सवाल रमेश पाटील यांनी उपस्थित केला. आज भ्रष्टाचाराच्या वावड्या उठवणाऱ्यांनी आधी आत्मपरीक्षण करावे. जनता सुजाण असून ती विरोधकांच्या खोट्या प्रचाराला बळी पडणार नाही, असे सांगत त्यांनी सर्व आरोप फेटाळून लावले. या पत्रकार परिषदेमुळे कोरोचीतील राजकीय वातावरण आता अधिकच ढवळून निघाले आहे. आमच्या प्रतिनिधीसह पाहत रहा N15 न्यूज. या पत्रकार परिषदेमध्ये मूळ मुद्दा हा आहे की 15 जानेवारी 2020 साली ज्या वेळेला ग्रामपंचायतने ही योजना घेतली, ती कशी घेतली ही गावाला माहिती आहे. गावकऱ्यांचं, महिलांचं, सगळ्यांचं म्हणणं होतं की ही योजना ही ग्रामसभेशिवाय वर्ग होता कामा नये. त्या संदर्भातली निवेदनं वेळोवेळी गावातील महिलांनी, गट विकास अधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, गावचे सरपंच, ग्रामविकास अधिकारी यांना दिलेले की ही योजना तुम्ही ग्रामसभा घ्या आणि मगच घ्या. माझी सुद्धा तशी त्यांना त्यावेळेला पत्र होती की बाबा हे एवढी मोठी योजना आहे, तरी हे योजनेचं दप्तर तुम्हाला जर ताब्यात घ्यायचं असेल तर ह्या संदर्भात गावसभा घ्या.
आणि मग हे दप्तर ताब्यात घ्यावं. परंतु त्यांनी गावातील नागरिकांचा विरोध लक्षात घेता ही योजना पोलीस प्रोटेक्शनमध्ये दबावाखाली ही योजना ताब्यात घेतली 15 जानेवारी 2020ला. त्या घटनेला आज 6.5 ते 7 वर्ष होतात. हे एवढा कालावधीनंतर आता काल परवाच मला या ठिकाणी ग्रामपंचायतनं पत्रव्यवहार केलेला आहे की ह्या योजनेचं दप्तर आपण उपलब्ध करून द्यावं. एक तर योजनाचं दप्तर आणि योजनेचं सर्व अधिकार हे ग्रामपंचायतनं एकतर्फी घेतलेलं आहे. त्यामध्ये आम्हाला काही म्हणजे विचारणा केलेली नाही. 45 लाख रुपये ठेव असणारी ही कोल्हापूर जिल्ह्यातील 10 वर्ष गावाला पाणी देणारी एकमेव योजना आहे. लोकांचं पैसे अगदी सुरक्षित त्या ठिकाणी होतं. परंतु काही लोकांचा डोळा त्या 45 लाखावर होता. म्हणून ही योजना गावाचा अधिकार डावलून ही योजना ताब्यात घेतली. ही योजना घेत असताना 6.5 वर्षानंतर आज विचारणा केली की ह्या योजनेचं दप्तरावर